लोकांच्या आरोग्याशी खेळ करत दुधामध्ये भेसळ करणारा कारखाना जळगाव पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने उद्ध्वस्त केलाय। अमळनेर तालुक्यातल्या लोंढवे गावामध्ये छापा टाकून ही कारवाई करण्यात आली आहे। या प्रकरणी विजय पाटील या आरोपीला अटक करण्यात आली असून त्याच्यावर भेसळ प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय। या तेलाच्या पिशव्या तसंच खोके पाहून तुम्हाला हे कुण्या दुकानदाराचं गोदाम आहे असं वाटत असेल, मात्र असं बिलकुल नाहीये। या घरामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून दूध भेसळीचा गोरख धंदा सुरू होता। विजय पाटील या तरुणानं आपल्या राहत्या घरामध्येच हा धंदा थाटलेला होता। 30% दुधामध्ये 70% सोयाबीनचं तेल आणि कॉस्टिक सोडा मिश्रण करून विजय पाटील हा भेसळयुक्त दूध तयार करून लोकांच्या आरोग्याशी खेळ करत होता। हे दूध चहा दुकानदारांसाठी वापरण्यात आल्याचा संशय आहे। इथे जे मटेरियल्स आढळलेलं आहे ह्या मटेरियल्सवरून चांगल्या दुधामध्ये हा कॉस्टिक सोडा आणि सोयाबीन रिफाइंड ऑइल हे पाण्यामध्ये मिक्स करून त्यापासून हे दूध तयार करत असल्याचा या ठिकाणी प्रथमदर्शनी आम्हाला दिसून येत आहे। आणि ते मिक्स करून पूर्ण म्हणजे तुमचं सेंट्रीफ्युगल मशीन टाईप मिक्स करून त्यामध्ये चांगल्या दुधामध्ये मिसळून ते यामध्ये टाकण्याचा प्रयत्न करतोय तर साधारणतः हे एका दिवशी हा साधारणतः 200 लिटरपर्यंत बनवतो आहे आणि साधारणतः 60 to 70% हे मिक्स केलेलं दूध चांगल्या दुधामध्ये मिक्स करून तो विकतो आहे। अशा पद्धतीचं हे दिसतंय। मिक्सिंग करण्यासाठी 2 मशीन्स मिळून आले। त्या ठिकाणी फॉर्च्यून ऑइल, सोडा अशा प्रकारचं मिक्स करून जे ओरिजिनल दूध आहे त्या दुधामध्ये जवळजवळ 70-30% अशा प्रकारचं त्याचं मिक्स करून तो विक्री करत होता। या ठिकाणी अशा प्रकारचं मिक्स केलेलं म्हणजे एकूण 170 लिटर दूध विजय अमृत पाटील या ठिकाणी मिळून आला आणि त्यासाठी ही कारवाई फूड अँड ड्रग आमची स्थानिक गुन्हे शाखा यांनी संयुक्तरित्या या ठिकाणी केली आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।